चिकूटून टीव्ही. दर्यापूर कोडीवाड्यात सारंग नावाचा एक कोडी राहत होता. त्याच्या कुटुंबात पत्नी सगुना आणि मुलगी सरिता आनंदाने जीवन जगत होते. सारंग रोज समुद्रात आपले नाव घेऊन मासे पकडायला जात असे, तर सगुना सारंगने आणलेले मासे बाजारात विकायला नेत असे. अशा प्रकारे ते सुखा समाधानाने आपले जीवन जगत होते. परंतु अचानक एक दिवस समुद्राच्या लाटा मोठ्या झाल्या. समुद्रात चक्रीवादळ आले. सारंगचे घर समुद्राच्या जवळ असल्यामुळे समुद्राच्या लाटा त्याच्या घरावर धडकल्या. चक्रीवादळ येणार हे सारंगला कळले होते, म्हणून ते अगोदरच सुरक्षित ठिकाणी गेले. सारंगच्या घरावर धडकलेल्या लाटांनी सारे घर उद्ध्वस्त केले होते. सारंगचे सारे क्षणात होत्याचे नव्हते झाले. जेव्हा चक्रीवादळाचा प्रभाव ओसरला तेव्हा ते घरी आले, तर घर पूर्ण उद्ध्वस्त झाले होते. सारंग जवळ काहीच शिल्लक उरले नव्हते. सारंग शून्यात येऊन सारे पाहत होता. त्याच्या बायकोला तर रडूच येत होते. ती रडत होती, परंतु सगुनाने डोळे पुसले आणि सारंगला म्हणाली, तुम्ही काळजी नका करू, होईल सर्व ठीक. आपण नव्याने पुन्हा सुरुवात करू. मी नेहमी तुमच्या सोबत आहे. सारंग म्हणाला, काय सर्व ठीक होईल म्हणतेस सगुना? माझे सारे काही ह्या सागराने हिरावून नेले. ज्या नावेने मी मासे पकडत होतो ती नावही वाहून गेली. आता माझ्याजवळ काहीच शिल्लक राहिले नाही. कसे होईल सगुना आपले? सारंगच्या बोलण्यावर सगुना म्हणाली, मला तुमच्यावर व तुमच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. तुम्ही एक काम करा, माझे सोन्याचे दागिने सोनाराला विकून पैसे घ्या व आपली नवीन नाव बनवा. आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू. त्यावर सारंग म्हणाला, नाही नाही सगुना, तुझे सोन्याचे दागिने मोठ्या कष्टाने घेतले होते. ते जर आपण मोडले तर तुझ्याकडे काहीच राहणार नाही. त्यावर सगुना म्हणाली, तुम्ही सोबत असले तर आपण परत दागिने घेऊ. परंतु आता आपल्याला दागिन्यापेक्षा जीवन महत्वाचे आहे. तुम्ही माझे ऐका बघू. घ्या हे दागिने आणि विकून पैसे घेऊन या. सारंग सगुनाकडील दागिने घेतो व जड अंतकरणाने ते सोनाराला विकून पैसे घेऊन येतो. त्या पैशाने सारंग नाव बनवण्याचे सामान घेतो. काही दिवसांनी त्याची नाव तयार होते. तसेच तो आपले छोटेसे घरही तयार करतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी सारंग आपल्या नावेची पूजा करून नावेत बसून तो मासे पकडायला समुद्रात जातो. त्या दिवशी सारंगला खूप मासे मिळतात. सगुना ते मासे बाजारात विकायला मानते आणि त्यापासून त्यांना पैसे मिळायला लागतात. त्यांच्या संसाराचा गाळा रुळावर यायला लागतो. एके दिवशी सारंग समुद्रात मासे पकडायला जायला निघतो. तो आपल्या नावेजवळ जात असताना त्याला समुद्राच्या काठावर एका जाळामध्ये काहीतरी हलताना दिसले. तो धावत त्याच्या जवळ जातो आणि बघतो तर एक मासा जाळेत अडकून समुद्राच्या काठावर आलेला असतो. सारंग माशाला जाळातून बाहेर काढतो आणि पाहतो तर तो डॉल्फिन मासा असतो. तो जाळीत अडकल्यामुळे त्याला खूप जखमा लागल्या होत्या. सारंग धावत जाऊन आपल्या नावेतील बँडेज पट्टी आणि औषधी घेऊन येतो आणि डॉल्फिनच्या जखमावर लावतो. डॉल्फिनला बरे वाटते आणि नंतर सारंग डॉल्फिनला समुद्रात सोडतो. जर सारंगने ठरवले असते तर त्याला खूप मोठा मासा सहज मिळाला असता. त्यापासून त्याला पैसेही मिळाले असते. परंतु सारंग दयाळू होता. त्याला कळत होते की प्रत्येक गोष्ट पैशाने तोलायची नसते, म्हणून त्याने डॉल्फिनला पाण्यात सोडून आझाद केले असते. डॉल्फिन समुद्रात जाताना सारंगला डोळे भरून पाहते व धन्यवाद देत निघून जाते. सारंग ही आपल्या नावेत बसून मासे पकडायला निघून जातो. अशा प्रकारे सारंगचा मासेमारीचा नित्यक्रम चालू असते.
एक दिवस सारंग समुद्रात मासे पकडायला जाळ टाकतो आणि जाळ वर आपल्याकडे खेचत असताना त्याला तो जाळ थोडा जड वाटायला लागतो. तो सर्व ताकद लावून जाळ वर काढतो तर त्याच्या जाळेत काही मासे आणि एक दगड आलेला असतो. सारंग मासे काढतो व तो दगड फेकणार तेवढ्यातच त्या दगडातून त्याला काहीतरी चमकताना दिसते. सारंग त्याला नीट साफ करून पाहतो तर तो सोन्याचा तुकडा असतो. त्या दिवशी सारंगचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो मासेमारी बंद करून घाईघाईने घराकडे निघतो. घरी येऊन सारंग सोन्याचा तुकडा आपल्या पत्नी सगुणाच्या हातावर ठेवतो. तेवढे सोने पाहून सगुणाला खूप आनंद होतो. सारंग सगुणाला म्हणतो, सगुणा, तू माझ्या पाठीशी उभी होतीस म्हणून आपण आपला संसार पुन्हा उभा करू शकलो आणि आपल्या मेहनतीने व परिश्रमाने पुन्हा ते आनंदी दिवस आले. माझा संसार उभा करायला तू खूप त्याग केलेस सगुणा. त्याचेच बक्षीस म्हणून सागराने आपल्याला हा सोन्याचा तुकडा दिला आहे. ह्या सोन्याचे आपण तुझ्यासाठी दागिने बनवू, कारण आपल्या पडत्या काळात तुझे सर्व दागिने मोडले होते. सगुणा काही न बोलता सारंगकडे प्रेमाने पाहत राहिली. सारंगने सोनाराकडे जाऊन सगुणासाठी दागिने बनवले. दुसऱ्या दिवशी सारंग नव्या उमेदीने आणि उत्साहाने आपल्या नावेत बसून मासे पकडायला निघाला. काही अंतर गेल्यावर त्याने जाळ टाकले, परंतु मासे काही मिळाले नाही. म्हणून सारंग आणखी खोल समुद्रात गेला. आज सारंगला एकही मासा मिळालेला नव्हता, म्हणून तो जास्त खोल समुद्रात मासे पकडायला गेला. खोल समुद्रात सारंगला खूप मासे मिळाले. मासेमारी करताना खूप वेळ झाल्यामुळे सारंग घाईघाईने आपली नाव घराकडे वळवली व येऊ लागला. तोच अचानक शांत सागराने आपले रूप रौद्र केले. अनेक लाटा उसळायला लागल्या, विजा चमकू लागल्या. तसेच सारंगची नाव पाण्यावर चलबिचल होऊ लागली. सारंगची नाव चक्रीवादळात सापटली होती. त्याची नाव सागरात गटांगड्या खाऊ लागली. सारंगचा नावेवरचा ताबा सुटला आणि तो समुद्रात पडला. त्याची नाव मोडली होती. सागराचा किनारा खूप लांब होता. सारंगला त्याच्या समोर मृत्यू दिसत होता. तो त्या वादळातून जीवाच्या आकंताने पोहत होता, परंतु त्याची शक्ती कमी पडायला लागली व तो बेशुद्ध पडला. दुसरीकडे सागरात चक्रीवादळ आले अशी माहिती सगुणाला मिळताच तिच्या छातीत धस्स झाले. ती तशीच समुद्राच्या किनाऱ्याकडे धावत सुटली, कारण तिला भीती वाटत होती की सारंग समुद्रात चक्रीवादळात फसला असेल म्हणून. ती समुद्राच्या किनाऱ्यावर धावत आली. किनाऱ्यावर आल्यावर पाहते तर सारंग किनाऱ्यावर बेशुद्ध पडला होता व त्याच्या जवळ डॉल्फिन होती. सगुणा धावत त्याच्या जवळ गेली. तिने सारंगला सावरले. सारंग जेव्हा शुद्धीवर आला तर त्याने स्वतःला समुद्र किनाऱ्यावर पाहिले आणि त्याच्या जवळ सगुणा आणि डॉल्फिन होती. सारंग सगुणाला म्हणाला, सगुणा, आज मी ह्या डॉल्फिन मुळे वाचलो ग. जेव्हा सारंग समुद्रात बेशुद्ध पडला तेव्हा तिथे डॉल्फिन आली, कारण डॉल्फिनने आपल्यावर झालेल्या उपकाराची जाणीव ठेवली होती. ती समुद्रात नेहमी सारंग सोबत असायची. डॉल्फिनने सारंगच्या जाळ्यात सोन्याचा तुकडा टाकला होता आणि आज समुद्रात सारंगचा जीवही जाणार होता. तोच डॉल्फिनने सारंगला आपल्या पाठीवर घेऊन समुद्रातून तटावर आणले होते. सारंगला आणत असताना डॉल्फिनला खूप त्रास होत होता, परंतु त्याची पर्वा न करता तिने सारंगला चक्रीवादळातून सोडवून समुद्र किनाऱ्यावर आणले. अशा प्रकारे डॉल्फिनने आपल्या उपकाराची जाणीव ठेवून सारंगचा जीव वाचवला. म्हणून मानव असो की प्राणी, जमेल तेवढी मदत करा. संकटाच्या वेळी धावून जा. त्याची परतफेड आपल्या संकटाच्या वेळी त्यातून सुखरूप बाहेर पडताना नक्कीच होते.